नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना 7.5चा मधला काळ सुरू झालेला आहे. त्यामुळे त्यांनी खूप काही भांबावून जायची गरज नाही आहे. पण काही गोष्टी संयम, सावधानता आणि सहनशीलता या 3 गोष्टींवर थोडंसं आपलं नियंत्रण ठेवायला हवं. सावधानता, सहनशीलता आणि त्याप्रमाणे संयम या 3 गोष्टी जर त्यांनी व्यवस्थित आपल्या ठेवल्या तर त्यांना 7.5चा कोणताच मधल्या काळाचा त्रास होणार नाही. क्रोधावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि आपल्या दुसऱ्यांच्या प्रश्नात आपण किती गुंतायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. तुम्ही दुसऱ्यांच्या प्रश्नात स्वतःला गुंतवून घेऊ नका. नको त्या प्रश्नामध्ये आपल्याला स्वतः गुंतवू नका किंवा नको ते सल्ले नको त्यांना देऊही नका. जो सल्ले पाळणार आहे त्यालाच सल्ला द्या, अन्यथा सल्ला देऊ नये असं मी या ठिकाणी मीन राशींच्या व्यक्तींना सांगू इच्छितो. कारण त्याचा भलताच स्ट्रेस तुम्हाला निर्माण होईल आणि अनावश्यक टेन्शन तुम्हाला निर्माण होईल. तसं टेन्शन जर तुम्हाला नको असेल तर ही सावधानता आपण पुढे पाळायला हवी आणि ती पाळली तर तुम्हाला ह्या 7.5च्या मधल्या काळाचा काहीच त्रास होणार नाही. म्हणून जे मी या महिन्यात मीन राशींच्या व्यक्तींना सांगतोय ते सूत्र त्यांनी पुढील 2 वर्ष अंमलात आणावं. हे मी परत दर महिन्याला सांगणार नाही, आत्ताच सांगतोय. संयम, सावधानता आणि सहनशीलता या 3 गोष्टीवर आपला कंट्रोल असावा. ते जर योग्य प्रमाणात असला तर हा मधला काळ तुमचा सहज निघून जाईल असंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आपल्या मुलांवर आपण कसे संस्कार घडवावेत किंवा त्यांच्याकडे किती लक्ष द्यावं किंवा त्यांचं टेन्शन आपण किती घ्यावं. म्हणजे अगदीच लहान मूल असेल तर ते टेन्शन घेणं साहजिक आहे. पण 14, 15, 18 वर्षांच्या मुलांचं आपण किती टेन्शन घ्यावं हे आपण ठरवायचं. सगळ्यांना एकत्र तोलू नका. खूप मोठी मुलं असतील तर त्यांना टेन्शन त्यांचं घेऊ नका. त्यांना स्वातंत्र्य त्यांच्याप्रमाणे द्या थोडं आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे अनुभव घेऊ द्या. त्याचे टक्के टोणपे खाऊ द्या. तुम्ही त्यांना रेडी रेकनर बनवू नका त्यांच्यासाठी. ते तुम्हाला अपमान करतील असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की यामुळे आपल्याला त्रास होणार नाही अशी काळजी घ्या. म्हणजे प्रकृती तुमची चांगली राहील. प्रकृतीत सुधारणा होत आहे, तुमच्या आरोग्यात सुधारणा होत आहे तर पॉझिटिव्ह राहा आणि तो आनंद तुम्ही उपभोगा असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. उद्योगामध्ये आवश्यक तेवढा नफा तुम्हाला होतोय आणि त्या नफ्याचा योग्य विनियोग तुम्ही कसा करता येईल याकडे लक्ष द्या. नोकरी धंद्यामध्ये आपल्याला आपल्या सहकारी मंडळी जी आहेत त्यांचा योग्य तो आपल्याला सपोर्ट, पाठिंबा आपल्याला मिळणार आहे. वरिष्ठांचा पाठिंबाही निर्माण होणार आहे आणि त्याचा अनुकूल काल कसा तुम्हाला निर्माण होईल किंवा तुमचे वरिष्ठ तुमच्या नावाचं रेकमेंडेशन कधी आणि कसं करतील याचा पाठपुरावा तुम्ही त्यांच्याशी विशिष्ट संबंध निर्माण करून तुम्ही तो करत राहा. कारण जोपर्यंत आपण काही गोष्टी आपण मागे लागत नाही तोपर्यंत होत नाही. त्यामुळे तुम्ही वरिष्ठांच्या मागे लागा आणि आपला फायदा करून घ्या, रेकमेंडेशन आपलं मिळवा असाच मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. खूप अनेक प्रश्नांचा गुंता करून तो सोडवण्याचा प्रयत्न करू नका. एक प्रश्न, जो सोपा प्रश्न आहे तो अगोदर सोडवा, त्यापेक्षा कठीण प्रश्न नंतर सोडवा आणि त्यापेक्षा कठीण प्रश्न असेल तो आरामात सुटू दे, काही हरकत नाही. पण सगळे एकत्र सोडवण्याचा प्रयत्न करू नका, ते होणार नाही. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पूर्वीपासून असलेल्या आजाराला आता यामध्ये उतार पडायला लागेल. म्हणजे काही चांगली बातम्या की चांगली फळं तुम्हाला त्याची मिळवता येतील. आपलं पथ्य जे आहे ते शारीरिक पथ्य नीट बाळगा, त्याच्याकडे नीट लक्ष द्या आणि ते नीट फॉलो करा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. आपल्या घरातले जी वरिष्ठ मंडळी आहेत, मोठी मंडळी आहेत, त्यांचा नीट आदर राखा, त्यांचा
सल्ला पाळा आणि या 2 गोष्टी तुम्हाला खूप लाभदायक होतील असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मुलं जे शिक्षण घेत आहेत त्यांना अंडर एस्टिमेट करू नका. त्यांचा सुद्धा काही शब्द जो आहे तो मूल्यवान असतो किंवा ते शाळेतून ज्या काही ते तक्रारी आणतात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या तक्रारीत कधीकधी निश्चितच तथ्य असतं आणि ते तसं असणार आहे. म्हणून त्यांनी शाळेतून आणलेल्या तक्रारीवर योग्य तो आपण दृष्टी पाडा, योग्य प्रकारे पहा आणि त्यात नक्की काय ते जाणून घ्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कधीकधी विद्यार्थ्यांना रॅगिंग होणं किंवा विद्यार्थ्यांकडे मोठ्या विद्यार्थ्याकडून टॉर्चरिंग होणं, वर्गातल्याच आपल्या सहकार्याकडून टॉर्चरिंग होणं असंही होऊ शकतं या महिन्यामध्ये. तर त्याकडे योग्य लक्ष द्या, कानाडोळा करू नका असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. उत्पन्न जे आहे ते या महिन्यात उत्तरार्धात तुमचं चांगलं आहे. अनपेक्षित काही लाभ होतील असंही दिसतं आहे. तर ते सगळं तुमच्या नशिबाने तुम्हाला मिळणार आहे. त्याचं योग्य तो आदर ठेवा आणि त्या प्रसंगाचा तुम्ही योग्य तो वापर करा. आध्यात्मिक बाबतीत आपण स्वतः ह्या पूर्ण 2 वर्षाच्या 7.5च्या मधल्या टप्प्यामध्ये रोज आपण शिवस्तुती केली किंवा महिम्न स्तोत्र आपण जर रोज म्हटलं किंवा कानाने ऐकलं आणि ऐकता ऐकता जर म्हटलं तर तुम्हाला या 2 वर्षाचा कालावधी कसा निघून जाईल ते कळणारच नाही. तर असं काहीतरी उपासना तुम्ही आपल्यासाठी बंधनकारक ठरवा आणि ती शिव उपासना असेल तर ते निश्चितच तुम्हाला पूर्ण 2 वर्षाच्या कालावधीसाठी लाभदायक असणार आहे. तर त्याचा आपण योग्य तो अवलंब करा. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.